समोर इथे मात्र आपला नशीब आजमावतील. त्यातून एक संघ लकी ठरेल, तो सुपर 3 साठी क्वालिफायर होईल. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला, तो मात्र जज अँड गोल्ड 11 बामणडोंगरी टीमचा तो संघ सुपर 3 साठी कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय. आज देखील सर्व टीमला इथे खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स मधून. तुम्हाला 2 पंच पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र गरज सर शेवा आणि त्यांच्या समवेत संदीप पाटील सर जासई असे 2 न्यायमूर्तीची भूमिका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्याच्यानंतर शेलगर गावचे सन्माननीय बालकृष्णजी गरज साहेबांना इथे सन्मानित केला जातोय. सन्माननीय वैभवदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे केला जातोय. त्याच्यानंतर प्रदीप स्पोर्ट नावा टीमचे पॅकर सन्माननीय रवींद्रजी पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. मी विनंती करेन चेतनदादा ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान सोहळा करायचा आहे. प्रत्येक पाहुण्यांचा मानस सन्मान या भव्य व्यासपीठावरती होतोय. शुभ सन्मान इथे केला जातोय. शुभमय वातावरण आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच तुमच्या समोर आलाय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गेम ऑन होतोय. पहिलाच बॉल प्रगतीपथावर असणार आहे. गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल साहिल भगत. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज पार्थ पाटीलचा बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही आणि पहिलाच बॉल तुम्हाला इथे निर्धाव पाहायला मिळेल. पहिला षटक हा मेंडेटरी पॉवर सर्कलचा आणि त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल साहिल भगतला. नेक्स्ट बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. फलंदाजाला इथे शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज साहिल भगत. सलग हा दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय. त्याच्यानंतर हेमंतजी म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. आमचे या स्पर्धेचे आयोजक करतात वैभवदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा होतोय. तर 4व्या मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडू इथे निर्धाव फेकले गोलंदाज साहिल भगतना. पुढचा बॉल बॅकफुटवर आले होते. पंच करायचा होता. बॅकवर्ड्स कव्हर लेग फाईन रिझम मध्ये. पुन्हा एकदा संपर्क इथे बॅट आणि चेंडूचा झाला नाहीये. सलग हा 3रा बॉल निर्धाव. काय गोलंदाजी करतोय. पहिलं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज साहिल भगत सलग 3 चेंडू निर्धाव इथे मात्र फेकलेत. समोर पार्थ पाटील आहे. उलटाच बॉल पनिशमेंट दिली, दिशा दिली. चेंडू सरळ जातोय. यस बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकारांना पंचांचा इशारा येईल. यस हा नो बॉल. तरी ते 7 धावा टोटल मिळतील. फ्री देखील असेल. गोलंदाज तयार होतोय. समोर पार्थ पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन इथे मिस केली जाते. लेग स्टंपचा हा चेंडू खूप बाहेर होता आणि इथे पंचांचा इशारा होतो. इट इज अ वाईट. एक्स्ट्रा 1 धाव मिळेल बॅटिंग करत असताना मात्र नावे टीमला. टोटल संघाची धावसंख्या 8 धावा फलकावरती. फ्री हा कंटिन्यू असणार आहे. बॅटचा फेस केला लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच इथे पकडले मात्र फ्रीड असेल. फलंदाजाला जीवनदान मिळेल. या चेंडूवरती मिळेल 1 धाव. टोटल संघाची धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा. स्ट्राईक इथे रोटेट झाल्या. स्ट्राईक वरती फलंदाज धीरेंद्र म्हात्रे हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहता. पहिले जर आपण 3 चेंडू पाहिले तर सलग 3 चेंडू निर्धाव फेकले. त्याच्यानंतर एक चुकी केली. नो चेंडू फेकला आणि त्याच्यावरती पनिशमेंट. बॅटची टॉपेज इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. प्रयत्न खूप केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअपला कोणी नाहीये आणि इथे
घडलं काय तर एक्स्ट्रा धावा इथे देतोय शेलगर संघ तो मात्र गावदेवी नावा टीमला. टोटल या चेंडूवरती धावा आल्या त्या दोन ने संघ पुढे सरकेल. टोटल 11 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. 11 धावा पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू सलग निर्धाव. त्याच्यानंतर चांगली बॅटिंग साकारली पार्थ पाटील आणि धीरेंद्र मात्रेना. पुढचा बॉल यू मे साय डेफिनेटली फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॅक्ट केली जाते. हा पहिला धक्का गावदेवी नावा टीमला. फलंदाज बाद होईल धीरेंद्र मात्रे. बॅक टू द पवेलियन. तर पहिल्या षटकाचं खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये साहिल भगतनं धावा खर्च केला टोटल 11, ज्याच्यामध्ये एक फलंदाजाला बाद गेला, एक वाईट सुद्धा होता आणि एक नो सुद्धा होता. टोटल 11 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. एक धक्का जरूर लागलाय. धीरेंद्र मात्रे मैदानातून बाहेर झालाय. मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. फलंदाज मनीष घरत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. सेकंड ओव्हर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. शेलगर टीमचा दुसरा अस्त्र गोलंदाजीच्या भूमिकेवर विशाल भगत हा गोलंदाज तुम्ही पाहता. समोर स्ट्राईक वरती फलंदाज पार्थ पाटील, ज्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला होता. तो पार्थ पाटील हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज सज्ज होतोय. विशाल भगत समोर पार्थ पाटील. पहिलाच बॉल प्रहार केला जातोय. अतिशय सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग ऑफ मध्ये. हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. थँक्यू. गावदेवी नाभा टीमचे मुख्य पाठीराखे सन्माननीय जयू पाटील यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्याच बॉल वरती हा दमदार चौकार आलाय. फलंदाज पार्थ पाटील चांगली बॅटिंग साकारतोय. त्याच्यानंतर प्रमोदजी भगत यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हा दुसरा धक्का गावदेवी नावा टीमला. फलंदाज पार्थ पाटीलची केली इथे संपुष्टात. तर हा दुसरा धक्का पार्थ पाटील. ओपनिंग ब्लास्ट जोडी मैदानातून बाहेर होतोय गावदेवी नावा टीमची, कारण की पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला धीरज मात्रे. त्याच्यानंतर हा सेकंड धक्का लागतोय गावदेवी नावा टीमला. पार्थ पाटील देखील मैदानातून बाहेर होतोय. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून चांगली साजेदारी बनवावी लागेल. मनीष घरत आणि हर्षल घरत या दोन फलंदाजांना इथे चांगलं खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉल वरती चौकार आला होता प्रणय. त्याच्यानंतर बॅकअप दिलं आपल्या षटकामध्ये, अर्थात पार्थ पाटीलची विकेट सेकंड बॉल वरती मी म्हणेन विशालने इथे संपादन केली. या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत 45 कॅच अटेंड झाल्यात. खूप चांगली स्कोरिंग आमचे प्रणय मात्रे, मॅनपा मोरावे, एक चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आज दिवसभर तुम्हाला अतिशय गोड आवाज आमचे सिनियर समालोचक करतात प्रवीणजी गायकर सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन. जेवढ्या
देखण्यानं आयोजन केलं तेवढंच थाटामाटात नियोजन देखील इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन पाहाल. मनीष गरत हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती गोलंदाज तयार होतोय. विशाल भगत हलक्यात फक्त ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू डीपला चाललाय. क्षेत्रक्षय येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला इथे प्राधान्य दिलं जातोय. एका धाबेनं संघ पुढे सरकेल. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 16 धावा धाव फलकावरती. पुन्हा इथे स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज हर्षल गरत. या दोन फलंदाजांना साजेदारी बनवणं खूप गरजेचं आहे गावदेवी नावा टीम साठी. चांगली गोलंदाजी होते कौतुक करावं लागेल. पहिलं षटक साहिल भगतचा त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय. सेकंड ओव्हर देखील खूप चांगला फेकतोय गोलंदाज विशाल भगत मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकरचा बॉल होता व्यवस्थित बारचा फेस येथे खोलता आला नाहीये. चेंडू चाललाय अलाउंड द कार्पेट लॉंग ऑन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. एकेरी दुहेरी दाबेला इथे प्राधान्य दिलं जातोय. डाबेला सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाज मनीष गरत आणि हर्षल गरत. तर सन्माननीय जयूजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. क्रांतीजी मात्रे यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा इथे केला जातोय. भव्य व्यासपीठावरती अनेक मान्यवर पाहतोय त्यांचा यथोचित मान सन्मान. हा क्लासिकल फटका आहे. बॅकवर्ड कव्हर लेगच्या चेंडू डोक्यावरनं जाईल. दॅट इज द मायटी 6 रन. हॅलो डिसर. त्याच्यानंतर प्रमोदजी भगत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. आमचे तर हा क्लासिकल फटका तुम्ही पाहिला फलंदाज मनीष गरजच्या बॅटमधून. या फटक्यानं खूप काही दिलासा देऊन जाईल गावदेवी 11 नावा टीमला. कारण की गरजेचं होतं. थोडा संकट आला होता आणि संकटला सावरण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये मनीष गरज हा फलंदाज. गोलंदाज सज्ज होईल. या षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. समोर मनीष सज्ज असतील. पहा अजून एक कव्हर ड्राईव्हचा हा फटका चेंडू डीपला जाईल. षटकारानंतर मनीषच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 2 षटकांचं खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद टोटल संघाची धाव संख्या 27 धावा. रयतेचे राजे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करूया आपण. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस 2 धक्के लागलेत गावदेवी नावा टीमला. धावसंख्येचा विचार केला तर टोटल 27 धावा. जो स्टार्ट होता ना गावदेवी नावा टीमला 2 षटकामध्ये तो स्टार्ट जरूर मिळालाय. मात्र 2 धक्के जरूर लागलेत नावा टीमला. तिसरा षटक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल 27. तिसरा षटक गोलंदाज सेकंड स्पेअर घेऊन आलाय. साहिल भगत हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. समोर फलंदाज हर्षल गरत हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती सज्ज असणार आहे. पहिलाच बॉल साहिल भगत. पहिलाच बॉल अप्रतिम समरीन डिलिव्हरी. फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न इथे करतोय गोलंदाज साहिल भगत. पहिला मेंडेटरी पॉवर सर्कलचं षटक देखील खूप चांगलं फेकलं प्रणय. त्याच्यानंतर सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा संगणकानं विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावर ठाम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल तुम्हाला इथे निर्धाव पाहायला मिळेल. धाबत संख्या ही स्थिर असणार आहे. टोटल 27 धाबा. फिल्डीची विवरचना इथे चेंज केली जातोय. जालं रचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या जाल्यामध्ये फसवला जातोय नावे टीमला. पहा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्करचे वार करण्याचा प्रयत्न करतोय. इथे या चेंडूवरती सन्मान दिलाय फलंदाज हर्षल गरतनं. मिळालेल्या चेंडूवरती सिंगल.
एका धाब्याला या चेंडूवरती प्राधान्य मिळालं. टोटल संघाची धाव संख्या 28, 28 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच आहे. इथून चांगलं अटॅकिंग क्रिकेटचं नजराणा देखील दाखवणं गरजेचं आहे. चांगली साजेदारी इथे बनवली जाते दोन फलंदाजांच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान मनीष गरत या फलंदाजाचा आहे. तो मनीष तुम्हाला ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. वारंवार इथे मात्र फिल्डिंग व्यूहरचना चेंज केली जाते. खूप चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट इथे सजवलंय. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार होतोय साहिल भगत. पालख्यातनं पुश करण्याचा प्रयत्न, बॅटची इनरच घेतली होती. शॉट बॅकवर्ड कव्हर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त इथे सिंगल या षटकामध्ये सन्मान देण्याचा प्रयत्न करतो. कारण की साहिल भगत एक चांगला गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाला सन्मान देण्याचा प्रयत्न राहिलाय गावदेवी नावा टीमचा. साहिलचा विचार केला 3 चेंडू अद्याप फेकल्यात, फक्त 2 धावा खर्च केल्यात. समोर अर्शल सज्ज असतील. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका जरूर फसलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड चेंडू डिलिव्हर होतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा इथे मिळेल फक्त सिंगल. एका धाब्याने संघ पुढे सरकतोय. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट फलकावरती धाबा तुम्हाला ऍड होताना पाहायला मिळतील. टोटल 30 धाबा. 30 धाबा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी दर्जेदार इथे पाहायला मिळते. गोलंदाज साहिल भगतच्या माध्यमातून सेकंड स्पेल फेकतोय. संघनायकानं टॉस जिंकला होता शेरगर टीमच्या आणि जो निर्णय घेतला होता ना त्या निर्णयावर ठाम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटचा फेस खोलला ऑन द कार्पेट. चेंडू चाललाय मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त सिंगल. काय गोलंदाजी झाली, अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज साहिल भगत करतोय. या षटकामध्ये टोटल आल्यात 4 सिंगल आणि 1 डॉट बॉल. टोटल 5 चेंडू मध्ये फक्त 4 धाबा. काय गोलंदाजी आहे. शेवटचा बॉल. गोलंदाज साहिल. बॅटचा फेस खोलण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग इथे जुळत नाहीये बॅट आणि चेंडूचा. शेवटच्या बॉल मध्ये देखील इथे सिंगल मिळते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस 2 बाद टोटल संघाची धाव संख्या तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील 32, 32 धाबा. चला ड्रिंक स्टॉल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. पाण्याचे पूर्तता करा आयोजक. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस टोटल 32, 32 धाबा. सर्वात महत्वाचं कार्य नवयुग शेरगर टीमसाठी साहिल भगतचे 2 स्पेल. त्या 2 स्पेल मध्ये फक्त साहिल भगतने धाबा खर्च केला. टोटल 16 आणि 1 फलंदाजाला बाद केला. खूप चांगला स्पेल फेकला साहिल भगतनं. विशाल भगत थोडा मागणे राहिला कारण की विशाल भगतच्या ओव्हर मध्ये आल्या टोटल 16 धाबा. 3 षटकांच्या अखेरीस टोटल 32 धाबा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी असणार आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा रीतीनं बॅटिंग करेल गावदेवी 11 नाबाद संघ हे पाहणं गरजेचं आहे. कारण की मनीष गरीत अद्याप मैदानावरती आहे. मनीष गरीचा विचार केला तर 1 षटकार 1 चौकारांच्या मदतीनं मनीष गरी देखील 13 धाब्यांचं वैयक्तिक योगदान देतोय आणि त्याला साथ देतोय हर्षल गरत मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक
गोलंदाज सुयश भगत. पहिलाच बॉल इथे लाईन पाहिली जाईल. यस, हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप बाहेर होता आणि पंचांचा इशारा येतोय इट इज द वाईट. एक्स्ट्रा एक धाव मिळेल ते मात्र गावदेवी नाबाद टीमला. एका धाबेनं संघ पुढे सरकतोय. 33 धाबा धाव फलकावरती आहेत. 33 धाबा धाव फलकावरती. समोर स्ट्राईक वरती फलंदाज हर्षल घरत. हर्षल घरतच्या बॅट मधून अजूनही मोठा फटका आला नाही या प्रतीक्षा करतोय गावदेवी नावा संघ आणि इथे मात्र त्या प्रतीक्षेवर उभा राहील का. बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी वाईट आल्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न इथे करतोय गोलंदाज सुयश भगत. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हा इथे निर्धाव चेंडू तुम्ही पाहता. नेक्स्ट बॉल. समोर फलंदाज हर्षद घरत सज्ज असतील. फुलटॉस बॉल. व्यवस्थित बॅटचा संपर्क झाला नाही. या चेंडू एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. हा चौकार. हर्षल घरतच्या बॅट मधून हा चौकार येतोय. 4 धाबेनं टोटल संघाची धावसंख्या 37 धाबा. थोडा सजेशन थोडा सल्ला दिला जातोय गोलंदाज सुयश भगत या गोलंदाजाला. यंगस्टार गोलंदाज आहे त्याच्यामुळे ते सल्ला देणं महत्वाचं आणि तो सल्ला दिला जातोय. नेक्स्ट बॉल. समोर पुन्हा एकदा सज्ज असेल हर्षद घरत. बॅटचा फेस खोललाय. फटका बसलाय. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली. फलंदाज बाद होतोय. हा तिसरा धक्का गावदेवी नाबा टीमला. फलंदाज बाद होईल. हर्षल घरतची खेळी संपुष्टात येईल. वैयक्तिक 8 धाब्यांचं योगदान दिलं हर्षल घरतनं. हा तिसरा धक्का गावदेवी नाबा टीमला. तर 37 धाब्यावर हा तिसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 5 क्रमांकाचा फलंदाज इन झालाय. स्वराज पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. टोटल 37. चौथं षटक इथे फेकतोय गोलंदाज सुयश भगत. हा गोलंदाज तुम्ही इथे पाहता. नेक्स्ट बॉल. सुयश भगत. समोर मनीष. फुलटॉस बॉल. फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतील. हा सलग दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना गावदेवी नाबा टीमला. फलंदाज बाद होतोय. मनीष गरजची केली संपुष्टात येईल. चौथा धक्का गावदेवी नाबा टीमला. काय गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल वाईट. त्याच्यानंतर डॉट आला. त्याच्यानंतर चौकार. थोडा प्रेशर निर्माण झालं होतं गोलंदाज सुयश भगतवर आणि आपल्या नैसर्गिक खेळी ते मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय. सलग 2 धक्के दिले गावदेवी नाबा टीमला. फलंदाज सेट झाले होते मैदानाच्या आतमध्ये अर्थात मनीष घरत आणि हर्षल घरत या 2 फलंदाजांना मैदानातून बाहेर काढलाय. चौथा धक्का. ऑन विकेट हॅट्रिकवर असणारे गोलंदाज सुयश भगत. या स्पर्धेचा विचार केला तर 2 विकेट हॅट्रिक संपादन केल्यात. गावठण संघाचा करण मडवी आणि दुसरी विकेट हॅट्रिक संपादन केली होती खार्डे गावच्या अतिश मात्रेने. तिसरी विकेट हॅट्रिक संपादन करेल का गोलंदाज सुयश भगत. चेंडू अतिशय सुंदर होता. सन्मान दिलाय चेंडूला. लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील. पोहोचतील. उचलतील. फेकतील. तोपर्यंत एका धावेला प्राधान्य. काय गोलंदाजी करतोय. एक यंगस्टार गोलंदाज अपकमिंग प्लेयर आहे आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट टोटल 38 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतील. संयम आणि शांत दिमागाने इथे दोन्ही संघ इथे खेळ करतात. स्ट्राईक वरती फलंदाज यश मात्र. हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. इथून अटॅकिंग क्रिकेटचा नजराना दाखवणं खूप गरजेचं आहे कारण की धावगतीला पूर्णपणे स्थगिती लावली गोलंदाज सुयश भगतनं. 3 षटकामध्ये 32 धावा होत्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी
सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. समोर यश मात्र हा फलंदाज सज्ज असणार आहे. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार होतोय. पहा इथे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय, फलंदाजाला शांत ठेवला जातोय आणि हा चेंडू देखील तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस टोटल संघाची धाव संख्या 38 धावा धावफलकावरती. त्याच्यानंतर सेकंड मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. महेश स्पोर्ट शेलगर संघ आणि त्या संघासमोर फाईट करणारे कोंबडभुज संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती रिपोर्ट करा आणि आपला टी शर्ट आपण कलेक्ट करा. शेलगर टीमचे संघनायकाला विनंती आहे ना कोंबडभुज संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या आपल्या टी शर्ट आपण घेऊन जा आणि टॉस साठी लगेच आपण इथे मात्र संपर्क करा. स्वराज पाटील साठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. कांती मात्रे यांच्याकडून हा कॅश प्राइज असणार आहे. तर शेवटचा षटक, पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय गोलंदाज मितेश भगत. हा शेवटचा अस्त्र तुम्हाला नवयुग शेलगर टीमचा पाहायला मिळेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. बॅटचा फेस गोललाय लॉंग ऑन मध्ये, डान्सिंग द डाऊन हा येतो षटकार. फलंदाज स्वराज पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आला ना 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. टॅगडीज ज्या रीतीने कॅश प्राइज लावलं त्याच्यानंतर त्या संधीचा लाभ घेतला फलंदाज स्वराज पाटीलला आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज या आपल्या अकाउंट मध्ये ऍड होतील. 6 धावा मिळतील. टोटल 44 धावा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर आला षटकार, थोडा प्रेशर निर्माण झालाय. हाफ ट्रॅकरचा बॉल अतिशय सुंदर, बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला नाही आणि इथे हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळेल. शेवटचा षटक आहे, जेवढ्या धाबा येतील तेवढं त्यांना मी म्हणेन गावदेवी नावा टीमला फायदेशीर राहतील. त्याच्यासाठी हा प्रयत्न करतोय स्वराज पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, बॅटचे टॉपेज, यष्टीरक्षक चेंडू खाली आणि ते अजून एक धक्का, 5वा धक्का लागेल गावदेवी नाभा टीमला. अर्धी टीम मैदानातून बाहेर. थँक्यू डीजे. पूर्ण भगवमय वातावरण. उद्या आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आहे आणि ही जयंती प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये साजरी केली जाईल. त्याच्यानंतर स्वराज पाटील यांचे वडील सन्माननीय सत्यवानजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2500 रुपयाची धनराशी आली आहे. तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कोणती स्पर्धा असो, कोणतेही कार्य असो, नेहमीच सर्वांचा हातभार, सर्वांचा एक चांगलं दानशूरपणा नेहमीच लाभतोय. असे दानशूर व्यक्तिमत्व तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर इथे मात्र धावत संख्येचा विचार केला 44. अर्धी टीम मैदानातून बाहेर होतोय. गावदेवी नाभा संघ 5 धक्के लागलेत. शेवटचा षटक तुम्ही इथे पाहता, मितेश भगत. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर सेकंड बॉल वरती आला षटकार, त्याच्यानंतर तिसरा बॉल निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती आले विकेट. पुढचा बॉल
इथे चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक कसं फेकावा याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज मितेश भगत. सलग हा तिसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय, ज्याच्यामध्ये एक विकेट देखील संपादन केले गोलंदाज मितेश भगतनं. शेवटचा बॉल देखील असणार आहे. शेवटच्या बॉल मध्ये कोणता नंबर? बॅटचा फेस केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या बॉल मध्ये मिळेल विकेट गोलंदाज मितेश भगतला. पहिला सत्र इथे समाप्त होईल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी 11 नावा टीमनं धावा जमा केल्या 5 षटकांच्या अखेरीस. टोटल 44 लक्ष सेकंड स्पेल मध्ये प्रवास करावा लागेल. नवयुग शेलगर टीमला प्रवास असणार आहे. 30 बॉल आणि 45 धाब्यांचा प्रवास असणार आहे. आपण जाऊया सेकंड स्पेल. आमचे सिनियर समालोचक अर्थात प्रवीणजी गायकर सर यांच्याकडे. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. हॅलो डीजे. तर लाईनअप करून आपण मैदानाच्या बाहेर या, कारण की शिस्त पद्धतीने ही स्पर्धा तुम्ही पाहता. एक चांगलं आयोजन आणि जाताना देखील आपण लाईनअप करून जा. दोन्ही टीमला थँक्यू डीजे. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. असा हा जाणता राजा माझा, तया चरणी झुकवितो माथा. महाराष्ट्राचे अर्धवट छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं मानवंदना दिली आणि तमाम मान्यवरांच्या शुभ हस्ते काल मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. आणि लाईव्ह टेलिकास्ट पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या खऱ्या अर्थानं पाहता. काल तुम्ही या मैदानावरती अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस पडला पहिल्या 3 मॅचेस मध्ये, आणि त्याच्यानंतर पुढच्या तुम्ही त्या 4 मॅचेस पाहिल्या. त्या मॅच तुम्हाला सर्व लो स्कोरच्या पाहायला मिळाल्या. तर जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा प्रवीण गायकर वाकडी पनवेल आपलं सहर्ष स्वागत करतो. श्री गणेश क्रिकेट संघ नावेखाडी यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्ही एन्जॉय करता. आमदार चषक पनवेल उरण 2022. बालकृष्ण मामा आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हेमंत चेट आपलं स्पर्धेच्या वतीनं स्वागत. स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पाटील साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. जमलेल्या व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच नंबर आजच्या दिवसातील पहिली आणि टोटल या स्पर्धेतील 8वी मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळते. एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावतील. त्यापैकी 16 संघ ग्रामीण असतील. काल जश अँड गोल्डी 11 हा सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. आज 8 संघातून एक संघ क्वालिफाय सुपर 3 मध्ये होईल. आणि त्याच्यानंतर विचार केला मित्रांनो तर मात्र उद्या या स्पर्धेमध्ये उल्वेनोड परिसरातील म्हणजेच उल्वेनोड प्रीमियर लीग झाली होती. त्या उल्वेनोड प्रीमियर लीग मधील तुम्हाला टॉप 8 संघ उद्या पाहायला मिळतील. एकूण उल्वेनोड प्रीमियर लीगचा विचार केला तर 16 संघ त्या मॅच मध्ये खेळले होते लीग मध्ये. त्यापैकी टॉप 8 संघ तुम्हाला उद्या खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तर इथे पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो नवयुग शेलगर टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी 11 नावे टीमचा जर विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 44. 6 गडी बाद फक्त म्हणता येणार नाहीये, कारण काल या 44 धावा बामणडोंगरी संघानं गावदेवी खार्डी संघाविरुद्ध वाचवल्या होत्या. कदाचित तीच जर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली तर मला तर वाटतं या मॅच मध्ये ते नक्कीच कमबॅक करू शकतील. मागच्या 2 वर्षाचा तुम्ही इतिहास पाहिला या मैदानावरती मनीष घरत या फलंदाजांना लगातार 2 अर्धशतक फलंदाजी केली होती, परंतु आज मात्र या मॅच मध्ये काही करू शकला नाहीये. तर 44 धावा बनवल्यात, 45 धावांचं टार्गेट. तर सर्व संघांना आम्ही विनंती करतो बघा तुमचा 12वा खेळाडू ट्रॅक आणि टी शर्ट मध्ये असणं हे गरजेचं असेल. इथे शेलगर संघानं तुमच्यावर कुठला ऑप्शन घेतला नाही, परंतु इथून पुढे जे संघ असतील त्या सर्व संघांना आम्ही विनंती करतो की तुमचा 12वा खेळाडू तुम्ही ट्रॅक टी शर्ट आणि शूज मध्ये असणं हे गरजेचं असेल याची नोंद घ्या. तर 45 धावा बनवायच्या 30 बॉल मध्ये म्हणजे एकंदरीत विचार केला तर प्रति षटकामध्ये इथे तुम्हाला 9.00 ची सरासरी राखावी लागेल. थोडीशी निराशजनक कामगिरी झाली मनीष यांच्याकडून.
त्याच्यानंतर पार त्यांच्यावरती भरपूर आशा होत्या, ते देखील लवकर बाद झाले आणि त्याच्यामुळे टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद झाले, त्याच्यामुळे कदाचित या लो स्कोरचा मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. परंतु या धाबा वाचवल्या जातील की धाबा या बनवल्या जातील हे तुम्हाला चित्र मैदानात नक्कीच पाहायला मिळेल. विजयाचं स्वप्न मनाशी बाळगून आता मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. दोन्ही संघ विजयाच्या आतुरतेने वाट पाहत असतील, परंतु कुठला एक संघ या स्पर्धेमध्ये आजच्या या पहिल्या मॅच मध्ये विजेता होईल. तर स्वराज याच्यासाठी 500 रुपयाचं आलंय पारितोषिक, ती मॅच झाल्यानंतर आपण घेऊन जायचंय. तर आमचे स्कोरर याच्याकडे जमा आहेत ते प्रणयकडे. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी रोहित गोपाल कडू यांचं मनापासून स्वागत करूया. बिलकुल जल है तो कल है, पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून पुरवली गेली ते रोहित कडू यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि दरवर्षी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी दिली जाते. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. तुम्हाला ही पहिली लढत गावदेवी नाभे विरुद्ध नवयुग 11 शेलगर 45 धाबा बनवायच्या आहेत 5 ओव्हरमध्ये. तत्पूर्वी टॉस करूया आपण दोन्ही संघांमध्ये. तर चेतन टॉस करण्यासाठी मान्यवरांना इथे आपण आमंत्रित करूया. दुसऱ्या मॅचचं प्रमोद भगत साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. सन्माननीय प्रमोद भगत साहेबांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते. इथे महेश स्पोर्ट्स सेलगर विरुद्ध कोंबडभुजे या दोन संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करूया. मनोज आलेत कोंबडभुजे टीमचे कॅप्टन. अक्षरशः या टीमनं ट्रॉम्बेची स्पर्धा नाईट स्पर्धा गाजवली आणि शुभमला मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक देऊन त्या खेळाडूला गौरवण्यात आलं होतं. वादा निभाना रहता है लेकिन निभाएंगे जरूर और अच्छी तरीके से एक अच्छा हैंडल क्रिकेटर जाना जाता है और उनका भी हम तहे दिल से स्वागत करते. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच इथे स्टार्ट होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलेत हितेंद्र म्हात्रे. अगदी उंच शरीरयष्टी असणारा हा गोलंदाज, भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे, परंतु सातत्याने त्या अनुभवाचा वापर करत असताना मात्र या मॅच मध्ये धाबा वाचवत आहेत 45 आणि त्या 45 धाबा इथे कशा पद्धतीने वाचवतील की या धावा बनवल्या जातील नवयुग शेलगर टीम कडून तुम्हाला हे पाहायला मिळेल. पहिलाच बॉल हितेंद्र फेस करतील. फलंदाज स्ट्राईक एंडला आहे ते म्हणजेच कुशल भगत खेळण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू पडल्यानंतर अगदी बरोबर यष्टिकच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि तिथे निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करते फलंदाज. या ठिकाणी पाहायला गेलात तर कुशल भगत व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्याच बॉलवरती इथे दाखवून दिलं की जरी धाबा 45 असल्या तरी या धावामध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच वाचवण्याचा, कमी धाबा देण्याचा प्रयत्न करू हे सांगत असताना क्रॉस बॅटेड फटका भरपूर चांगला आहे. हवेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि हवेचा झोका या ठिकाणी देऊन गेला षटकार. चेंडू सीमा पार. कुशलच्या बॅट मधून आलेला तडाखा सिक्सर. तर या स्पर्धेमध्ये 60वा छक्का इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. 60 छक्के सिक्सर आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज इथे तो लागलाय तो अर्थातच कुशल भगत यांच्या बॅट मधून. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा इथे तयार होतील ओव्हर द विकेटने. इथे आखू टप्प्याचा बॉल लाईन थोडीशी पंचांना पाहावी लागेल. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि अवांतरच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच बिनगडी बाद असताना 7. तर विनोद भगत कोंबडभुजे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. षटकार आल्यानंतर लगेच थोडंसं प्रेशर इथे गोलंदाजावरती तुम्हाला पाहायला मिळतंय. इथे इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता आणि अगदी उंचीचा वापर करत असताना गुडलेंथवर हा बॉल फेकला होता आणि तिथे बॅट्समन बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. तुम्हाला पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये गावदेवी नाभे टीमला इथे धावा वाचवाव्या लागतील कारण कमी धावसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे अवांतर बॉल आहेत ते देखील तुम्हाला कमी फेकावे लागतील. विकेट घेणं हे महत्वाचं असेल नाभे संघाला. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला तर शफल झाले होते. ऑफ स्टंप कव्हर गेले होते म्हणून बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक कसा असावा. जरी षटकार लगावला त्याला लगेच 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकून त्याला उत्तर दिलं आणि 4 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत आणि 4 बॉल मध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात. तिथून जर षटकार आला नसता तर कदाचित या धावा देखील पाहायला मिळाल्या नसत्या.
अगोडापाचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि इथे बॅकफूट पॉइंटला झेल सुटला गेला. या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल आणि या लो स्कोरच्या मॅच मध्ये जर तुम्ही या चुका कराल, आम्ही नेहमी सांगत असतो की लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्हाला निर्धाव चेंडू फेकणं, तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्ड चांगला असणं गरजेचं असतं आणि तुम्ही विकेट घेणं हे महत्वाचं असतं. आणि आता मात्र झेल सुटला गेला, तिथे एक धाव देखील कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 8 धावफलकावरती धावा बिनगडी बाद असताना स्ट्राईक एंडला साहिल भगत गेलेत. साहिल भगत तुम्ही यांचा विचार केला तर अतिशय दमदार गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा दिल्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय आतापर्यंत नवयुग शेलगर टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून. कॅप्टनची रणनीती भरपूर चांगली असते. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही मैदानात आणता तेव्हा फिल्डरची इकडे तिकडे धावपल होत असते आणि कदाचित त्याचा बेनिफिट फलंदाजाला होत असतो. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. हितेन तयार क्रॉस पॅटेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. लिडिंग एज बॅच लागली होती परंतु 2 क्षेत्ररक्षक धावतायत, चाच पडतायत त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा लगेच उचलला फलंदाज साहिल यांनी आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि षटक क्रमांक इथे पहिला संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत. डबल डिजिट मध्ये बिनगडी बाद असताना 10. आता विजयासाठी गरज आहे ती अर्थातच 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. उद्या खऱ्या अर्थानं आपल्या राज्याची जयंती. मरण जरी आलं तरी ऐटीत असावं. फक्त इच्छा एकच की पुढच्या 7 जन्मी सुद्धा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं. धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच फक्त आणि फक्त 10. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग म्हणता येईल कारण पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये या धावा इतक्या देखील महागड्या म्हणता येणार नाहीये कारण तिथे फिल्डर्सला बॅट्समनला मुभा दिलेली असते. फक्त 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि कदाचित त्याचा फायदा पाहिजे तेवढा घेऊ शकले नाहीत. ते म्हणजेच नवयुग शेलगर संघाचे हे फलंदाज. नवीन गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती नाभे संघाकडून हर्षल घरत, हा देखील अनुभवी गोलंदाज. शॉर्ट रनिंग आणि फास्ट बॉल टाकण्याची ताकद आहे त्याची. पहिलाच बॉल फुलटॉच होता, ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता लेकिन परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित जरी हातात चेंडू दिला असता तरी इथे फलंदाज बाद झाला असता परंतु इथे चुकी झाली आय थिंक आणि कदाचित ही चुकी झाली आणि चुकीचा फायदा फलंदाजाला नक्कीच मिळेल. तर इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. एकंदरीत विचार केला प्रणय मंगेश, जर इथून हा एक फलंदाज बाद झाला असता, मगाशी एक झेल देखील सुटला होता, हे 2 फलंदाज लवकर बाद झाले असते आणि कदाचित गावदेवी नावे टीम या नवयुग शेलगर संघावरती थोडासा प्रेशर टाकू शकत होता. यावेळी प्रॉपर टायमिंग इट्स अ मिडल ऑफ सुटला आणि झेलाची किंमत आता मोजेल गावदेवी नाबा टीम. चेंडू सीमा पार षटकार. तर इथे षटकाराला षटकाराच्या मैदानात धावफलकावर धावा लागतायत. 16 या धावसंख्येवरती इथे फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या फुलटॉस बॉल वरती अजून एक तडाखा. बॅट्समन इथे कुशल भगतच्या बॅट मधून सलग येईल हा दुसरा षटकार. बाप हो तुम्हा आम्हा सर्वांचे अधिपती, देव आहे आमुचा लोककल्याण राजा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारीला येत आहे माझ्या राजाची जयंती. राजाची येईल सवारी, जय्यत केली आहे तयारी, कारण जगातील सण भारी, शिवजयंती 19 फेब्रुवारी. अगदी बरोबर बॉल होता, बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि हे चेंडू तुम्हाला टाकणं हे गरजेचं असेल. यॉर्कर चेंडू जेवढे तुम्ही फेकाल तेवढाच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर याच दरम्यान सन्माननीय रोशन कानाशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. थोडासा दबावामध्ये आहे इथे आतापर्यंत विचार केला मित्रांनो तुम्ही, तर या ठिकाणी गावदेवी नावे क्रिकेट संघ धावफलकावरती धावा लागतायत. ते एकूण 23 धावा लागल्यात. 22 धावांची अजूनही गरज असेल. गोलंदाज तयार.
ट्विचिंग करण्याचा प्रयत्न, ही लाईन बरोबर होती. अगदी 2 चेंडू तुम्ही पाहिलेत नाही तर बरोबर लाईनने फेकली होती. यॉर्करचा प्रयत्न सातत्याने केला होता आणि इथे देखील तोच प्रयत्न केला होता, परंतु इथे एक धाव कंप्लीट होते लेग बाईचा इशारा येईल पंचांचा आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धाबा लागतायत. एकूण 24 धावा बिनगडी बाद असताना नवयुग 11 शेलकर क्रिकेट संघ पुन्हा एकदा शफल झाले होते. हवेत आहे बॉल, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. यावेळेस कुठलीही चुकी नाही, मात्र 2 षटकार लगावलेत फलंदाज कुशल यानं. झेल सुटल्यानंतर एकूण त्याच्या इनिंग्स मध्ये 3 षटकार आले आणि पहिला विकेट गमावत असताना नवयुग 11 शेलकर टीम आणि यावेळेस विचार केला षटक देखील इथे संपन्न होईल आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागतायत. त्या 24 आता विजयासाठी 18 चेंडू आणि 21 धावींची गरज. का इथून गावदेवी नावे संघ कमबॅक करेल काय? कारण त्यांना कमबॅक करण्याची गरज आहे. कारण कधी कधी लो स्कोरच्या मॅच मध्ये ट्विस्ट येतं आणि तसं ट्विस्ट इथे उत्पन्न करेल काय ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हर्स मध्ये गोलंदाजीसाठी, परंतु पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. फलंदाजीमध्ये जो कौशल्य पाहिजे होता तो मिळाला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये ती कामगिरी करेल काय? पहिल्याच बॉलवरती यॉर्कर बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे यष्ट उद्ध्वस्त केला. फलंदाज होतील बाद. आल्या पावली माघारी परतलाय शून्यावरती ऋतिक भगत. बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी ऋतिक भगत आल्या आल्या शून्यावरती बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत प्रतीक भगत. अजूनही गावदेवी नावे संघ इथे सांगतोय की आम्ही मधून मॅच मध्ये अजून बाहेर झालो नाहीत, कारण जोपर्यंत आमच्याकडे 21 धावा आहेत त्यापर्यंत आम्ही नवयुग शेलकर संघाला नक्की शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करू. माणसाचे अनुभव आणि कर्म हे 2 महत्वाचे गुरु आहेत. कर्म तुम्हाला लढायला शिकवतं आणि अनुभव नेहमी जिंकायला शिकवतं. त्याच अनुभवाने आता मात्र गोलंदाजी हातामध्ये घेतली. या ठिकाणी पाहायला गेलात ते गोलंदाज मनीष घरत या गोलंदाजानं आणि एकीकडे नवयुग शेलकर संघाचा विचार केला तर कुशल ॲज अ संघाचे सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचे खेळाडू तुम्ही पाहता ते सर्व यंगस्टर खेळाडू आणि तशीच कामगिरी आता मात्र नवयुग शेलकर मैदानावरती करेल की त्यांना गावदेवी नावे संघ रोकेल हे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. पंचांकडे इथे गाड घेत असताना 17 बॉल 21 धावींची गरज. 4 धावा एक्स्ट्रा आहेत अजूनपर्यंत नावे संघाच्या गोलंदाजांसाठी. ओव्हर द विकेट, हे बॉल तुम्हाला मॅच मधून बाहेर करतील आणि या फुलटॉस बॉल वरती लॉंग लेगच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. केला होता तिथे क्षेत्ररक्षक येतात, उचलती रनआउटची चान्स कदाचित होऊ शकते, परंतु डायरेक्ट थ्रो हवा होता आणि इथे देखील खराब यष्टिरक्षण थोडंसं पाहायला मिळालं. कव्हर भरपूर चांगलं होतं, पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धाबेने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या एकूण 30 धावा आता गरज आहे ती 15 चेंडू आणि 15 धावेंची गरज.
तर 15 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज असेल. प्रत्येक आतापर्यंत खेळतायत एक चौकार आणि एक दुहेरी धाबेच्या मदतीनं 300च्या स्ट्राईक रेटनं 6 या धावसंख्येवरती. म्हणजेच त्यांना देखील माहिती आहे इथे एकेरी दुहेरी धाबा जरी घेतल्या तरी या धाबा बनवल्या जातील. कधी कधी असं होतं एकतरी स्वप्न असं बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला नेहमी प्रेरणा देत असेल. असं स्वप्न नेहमी बाळगा. गावदेवी नावे संघ स्वप्न घेऊन उतरला होता महेश्वरी मैदान श्री गणेश नावेखाडी या स्पर्धेमध्ये. आमदार उरण पनवेलची ही स्पर्धा चषकांच्या नावानं ही स्पर्धा भरवली जाते आमदार चषकाच्या. त्या स्पर्धेमध्ये मात्र थोडंसं दबाव आता गावदेवी नावे संघावरती असणार तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा तयार होतात. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. आय थिंक ऑफसाईडला या ठिकाणी जास्त क्षेत्ररक्षक कदाचित लावले होते आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्र आतमध्ये घेता आणि एक खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे लावत असताना एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरला फक्त एकच खेळाडू आहे. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट आणि त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. उचलतील वेगाने तोपर्यंत एक धाबी इथे कंप्लीट करतात. एका धाबीच्या मदतीनं धावफलकावरती धाबा लागतात. 31 रन ऑफ बॉलचा विचार केला तुम्ही आता 14 चेंडू 14 धाब्यांची गरज. चुकलो पण शिकलो हे महत्वाचं, थकलो पण टिकलो हे महत्वाचं, रडलो पण घडलो हे महत्वाचं असतं आणि पडलो पण धडपडलो हे महत्वाचं असतं. उरलो तर पुरलो आणि हरलो तर बहरलो. तुम्हाला बहरावं लागेल मैदानामध्ये. काल देखील आम्ही सांगितलं होतं अगर बिखरेंगे नाही तो निखरेंगे कैसे आणि तशाच पद्धतीची कामगिरी नावे संघाला करावे लागेल. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. आउटफील्ड खूप वेगाने फास्ट आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील परंतु स्वतःच्या पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. साहिल भगतच्या बॅट मधून लढला हा चौकार. पस्तीस गरज आहे फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा हवेत आहे. लॉफ्टेड स्ट्रोक होता तिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक येत आहेत. उचलतील तोपर्यंत 2 धाबा इथे सहज कंप्लीट करतायत फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबेच्या मदतीने षटक क्रमांक 3 देखील संपन्न होईल आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावफलकावरती धावा लागतायत त्या म्हणजे 37. 12 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. हे लागला पार, लागला पार, अरे लागला पार, लागला पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला. थँक्यू डीजे. आज राजांमधला एक जरी गुण आपल्या अंगीकृत केला ना तर राजे मनापासून खुश होतील आणि त्यांच्या मावल्यांकडून त्यांना हाच खरा मानाचा मुजरा ठरेल. गोलंदाज तयार. हवेत आहे फटका. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाहीयेत. एक धाव कंप्लीट होते. दुसरा घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु क्षेत्ररक्षक येतील दूरवरून डीप मध्ये. तोपर्यंत 2 धाबा इथे सहज कंप्लीट करतायत आणि 2 धाब्याच्या मदतीने धावफलकावरती धाबा लागतायत. त्या एकूण धाबा 39 या धावसंख्येवरती. 11 बॉल आणि 6 धाब्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. एकंदरीत जर विचार केला या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी आतापर्यंत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज स्वराज तयार. ऑन साइडला फटका भरपूर चांगला एक्सक्यूट केलाय. नो मॅन्स लँड आणि गॅप मध्ये जाऊन हा बॉल पडेल. इट्स अ फ्लाइट स्ट्रोक. चेंडू सीमा पार. मॅच इथे फिनिश होईल आणि सामना जिंकलाय नवयुग 11 शेलकर टीम. हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम गावदेवी नावे. लाईनअप करून मैदानात जा शेलकर संघ आणि लाईनअप करून मैदानातून बाहेर या गावदेवी क्रिकेट संघ नावे. क्या बात है डीजे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक